लईच खात्यात वह्या. हो ना काय रे राहुल? अहो काहीतरी काम करू लागत जाण राव. तुम्ही रोजच झोपता नुसते. कसं व्हायचं बरं आपलं? मी एकटं तर किती दिवस काम करायचं? अरे राहुल, सकाळपासून लय जीवाला आलं, लय कणकण हो राहिली रे. काहीतरी बघ ना, गाडी बघ, दवाखान्यात जाऊन येऊ आपण. गाडी? अहो कोणाला मागायची? आणि माझ्याकडे तरी कुठं गाडी? अरे आपण बी गाडी घेतली असती, पण ताईच्या लग्नाला सगळं विकून टाकलं मी. कुठून आणायचा होता पैसा एवढा? काढला का ते विषय? अहो तिच्या लग्नाला नको तेवढा खर्च केला, मला 1 रुपया ठेवला नाही तुम्ही जवळ. अर्धी जमीन माझ्या हिश्श्याची विकून टाकली तुम्ही तिच्या लग्नासाठी. ताईच्या उगाच येवे ना विषय काढू नका. मग माझ्या तळपायच्या मस्त जाते. एवढं मोठं मग लग्न झालं. लग्न झाल्यावर मला बायकोला साधं गावाला न्यायला, कुठं तालुक्याला न्यायला गाडी नाही माझ्याकडं. काहीच ठेवलं नाही हो तुम्हीच. अरे जमीन महत्वाची का इज्जत महत्वाची? हा, इज्जत पाहिजे ना. तुम्ही सगळं घातलेलं आहे. आणि आता आहे ना कळू नका नुसते. आणि एक काम करा, दवाखान्यात जायचं ना, ताईला फोन करा आणि ताईला म्हणा बाई मला दवाखान्यात न्यायला ये. तिलाच फोन करावा लागेल. आणि तुला एवढं लहानसं मोठं केलं, त्याचा काही फायदा झाला नाही. काय उपयोग आहे तुम्ही मला लहानचं मोठं करून? उपयोग काय तुम्ही मला सांगा ना. काय ठेवलंय काय मला तुम्ही लहानचं मोठं करून? आयुष्यभर आता मला कष्ट करीत राहावं लागणार आहे. कर ना कष्ट, तू कमी ना आता. मग तुला पोरं बाळा झाले का मग तुला कळलं. तवर नाही कळायचं तुला. मला कळायचं ते कळन, पण माझ्यासाठी तुम्ही काही केलं नाही एवढं मला तुम्हाला सांगायचंय. आणि उगाच कळू नका बिनकामी. काही काम करायचं नसलं का तुम्हाला, तुम्ही असे रोज का नाता आणि मग इथं बाजीवर पडून राहता. तुम्हाला वाटतं शेतातलं मग काम जरा कमी करावं लागेल, मग आपला सोनं पोरग करते नाही का? आता वयाच्या हिशोबाने होत नाही. तू कशाला एवढा मोठा? तुला नाही सांगायचं तर काय कोणाला सांगू काय? मला काय बाकीचं माहित नाही. मला काय तुम्हाला दवाखान्यात नेता येणार नाही. माझ्याकडे काय गाडी नाही, घोडी नाही, आणि माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही तुम्हाला दवाखान्यात नेला. ताईला फोन करा, ताईला म्हणा 50,000 रुपये पाठवा. रोज दवाखाना करावा लागतोय. तुझ्या भावाच्या अकाउंटवर दे पाठवून. अरे पण ते पोरं येऊस तर टाइम लागेल. तवर बघ ना तू काहीतरी बघ ना. काय बघू मी? मग होती कोणी गाडी देत नाही. आणि उगाच लोकांना कशी गाडी मागू मी? कोणत्या तोंडाने? आजपर्यंत आपण लोकांना काय मदत केलेली? तुम्ही साधं गावात गेले तर कोणाला राम राम घालीत नाही. कसे लोक आपल्याला मदतीला येते? तुमची पहिल्यापासून स्वाभिमान, एक स्वाभिमान आहे. मी कोणाला बोलणार नाही, मला स्वतःहून बोलले पाहिजेत लोक. मग असा स्वाभिमान आता आयुष्यभर ठेवा आणि असेच पडून राहा. कोणाला दवाखान्यात सुद्धा नाही म्हणू नका. आणि तुम्ही ताईला फोन करा जर जायचं असेल दवाखान्यात, आणि तिला म्हणा मला दवाखान्यात. आता फोन माझ्याजवळ आहे का? तू लाव ना फोन. माझ्याकडे बॅलन्स नाही. ते पाहुणं चांगलं आहे, ते पाहुणं येईन लवकर तिला घेऊन. तुला काय उपयोग एवढं लहानसं मोठं केलं? ते 3 वेळा तेच नका म्हणून लहानचं मोठं केलं, लहानचं मोठं. प्रत्येक बापाचं कर्तव्य जन्म दिला पोरांना लहानचं मोठं करावंच लागत आहे. पण त्या पोरासाठी आपण काहीतरी करून ठेवावं लागत. तसं तुम्ही काही ठेवलेलं नाही माझ्यासाठी करून. आमच्याकडे जेवढं होतं तेवढं होतं, बाकीचं काय करून ठेवावं? तुझ्यासाठी घर बांधलंय. काय घर बांधून ठेवलंय? वा वा वा. पत्राचं? अरे लोकांना तेवढं सुद्धा नाहीये. सपर आहेत लोकांना, झोपडी आहेत. ते 5 पत्रे टाकले कसे तरी. बरं बरं टाकले ना. मग आता आम्ही बी पत्रातच राहणार आहे, पत्रातच संसार चालू आहे. उगाच अभिमानाने सांगू नका मी तुझ्यासाठी घर बांधलंय. एवढं मोठं घर बांधलंय हे जगाला दिसतंय. दवाखान्याचं पाय काहीतरी. काय मायाच्यानं होणार नाही तुम्हाला दवाखान्यात नेलं. गपचूप झोपा आणि भाकर तुकडा खा आणि आराम करा. भाकर तरी टायमाला देतो का नाही काय माहिती. हा झोपा गप. आजकालच्या पोराचं काही खरं नाही. काही खरं नाही राहिलं आजकालच्या पोराचं. काय? तुम्हाला मी आत्ताच सांगून ठेवते, तुमच्या वडिलांना आहे ना अजिबात दवाखान्यात न्यायचं नाही. काय केलंय हो त्यांनी आपल्यासाठी? हा येडी का काय? आता मी काय बोलत होतो त्यांना, मी तेच सांगत होतो ना, दवाखान्यात न्यायसाठी पैसे नाहीत, गाडी नाही, घोडी नाही. पण हे बघ कसं शेवटी बाप आहे. काही जरी झालं आपलं कर्तव्य. त्यांनी जसं केलंय तसं आपल्याला काही ना काही त्यांच्यासाठी करावं लागेल. तर तसं करून जमायचं नाही, डावलून आपल्याला दवाखान्यात न्यावं लागेल त्यांना. तुम्हाला कळतं का? तुमच्या बहिणीच्या लग्नासाठी एवढा खर्च केला त्यांनी आणि आपल्याला पत्र्यात राहायची वेळ आहे. त्याचा राग मला बी आहे, पण आता काय करते सांग बरं. बापाला असं करून जमन का? उद्या 4 लोक काय म्हणते गावातले? आपल्या पोराच्या तोंडासमोर बाप गेला पण पोरांनी दवाखान्यात सुद्धा नाही नेला. तुमच्या ह्याच्यामुळे ना मला आहे ना दुसरीकडे कामाला जावं लागतंय, कळलं का?
अगं आता बापाला कळायला पाहिजे होतं आपल्या पोराला संघर्ष करावा लागेल बुवा आपण असं नव्हतं करायला पाहिजे. आता पण त्याला काय पर्याय आहे? आता केलं ते केलं, आता जे केलं ते बापानं मागे येणार आहे का? हा मग काही जेवढं असेल नसेल तेवढंही बहिणीला द्या म्हणाव. हा अरे हे बघ कसं राहतं, शेवटी तुला तेच सांगतो मी, आपलं कर्तव्य आहे, त्याला करावं लागेल काही ना काही, दवाखान्यात न्यावं लागेल म्हाताऱ्याला, माहिती का? मग काय करता तुम्ही आता? नेतो दवाखान्यात, बघतो गाडी. तुम्हाला मी सांगते, जर तुम्हाला गाडी बघायची ना तर त्याच गाडीने ना मला पण माहेरी सोडायचं, समजलं का? लईच अवघड आहे बा, तो एवढं कशी मनावर घेते रे तू? पण मला सांग, जर तो ह्या बापाचं दुखत असतं तो भावाने जर असं केलं असतं तर तुला पटलं असतं ते? मला सांग. माझ्या बापाने असं नाही केलं, जमीन बिमीन विकून मग माझं लग्न केलं. माझ्या भावासाठी ठेवलंय त्यांनी सगळं, काही माझ्या लग्नात नाही उधळलं. नाही, तो ह्या बापाच्या बऱ्याच गोष्टी चुकल्या बरं का तशा. तो ह्या बापाने थोडाफार हातभार लावायला पाहिजे होता आपल्याला, माझी इच्छा होती तशी. म्हणजे तुमची ही इच्छा आहे, जसं तुमच्या बापाने केलं तसं माझ्या बापाने करायला पाहिजे होतं, है ना? नाही तसं नाही म्हणायचं मला, पण आपली परिस्थिती ओळखून बा थोडाफार हातभार लावायला पाहिजे होता, एवढीच इच्छा, बाकी काही नाही. खरंय तुमचं, सांगते मग आता द्या सगळं आम्हाला, आहे की नाही? बरं त्यांचं मरद आहे तिकडे, मला काय करायचंय? मला जेवढं ठेवलं माझ्या बापान तेवढं लय झालं. पण हे बग, मात्र दवाखान्यात न्यावं लागेल, असं येड्यासारखं करून जमायचं नाही. तुम्हाला जर तुमच्या बापाचंच बघायचं असेल ना तर मग माझंही बघा आणि मलाही माहेरी नेऊन सोडा. लयच अवघड आहे बा तो तर. तुला काही समजतं का नाही मला काही कळणार. तुम्हाला मी सांगते, गप आपल्या शेतात चालायचं, चला. अगं पण ते जेवाय बिवायचं काय आहे का नाही? त्यांना तुकडा पाणी काही नाही. चल चल चल, नंतर भाकर, पहिलं शेतात. कुठून भेटली काय माहिती राव याव दसा. हा चल चल, नको तोंडाकडे बघू. अरे काय जोडी कुठं निघाली? काय नाही तात्या, आपलं चाललं होतं शेतात. बर 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 म्हातारा कसा आहे? त्यांना वय म्हातारा, आता काय म्हातारा टणटण येते. काय 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 भानगड काय? नाही नाही काय नाही. बरं आहे ना एकदम. ते म्हाताऱ्याच्या हाताने एक व्यवहार केला होता बर. आणि ते जरा मिठामिठी करायची होती, म्हणलं एकदा म्हाताऱ्याला भेटून घ्यावा, त्यांच्या हाताने मिटावा. त्यांना भेटायचंय का? ते ना नेमकी काय झालंय, घरीच नाहीत ते. हा घरी नाही येते, हिच्या बापाच्या, हा हिच्या बापाचं काहीतरी काम होतं, तो ते तिकडे गेलेत माझ्या सासरवाडीला. असं आहे होय. हा. बरं, बरं. बरं जाऊ दे, भेटू मग कावा तरी. बरं काय चाललंय शेतात, काय करताय आता? आता काय शेतात नुसतं जायचं आणि शेताचं तोंड पाहायचं माग यायचं, असं काय ठेवलंय का आमच्या म्हाताने? आम्हाला काय, तुमचं बरं आहे, तुम्ही नोकरीला आहे, नोकरीला असल्यामुळे नोकरीतून भागत सगळं घर खर्च बिर खर्च सगळं, आणि दोन पैसे तुमच्याकडे राहतात बी, आणि क्षेत्र एवढं मोठं, तुम्ही नोकरी जीवर सगळं ते डेव्हलपमेंट केली. आता आमच्या वाट्याला काय राहिलंय का डेव्हलपमेंट करायला? काय सांगा बरं आमच्याकडे. वा 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 वा, लय हुशार झाला का पोरा तू? हा, सुनबाई तर हुशारच भेटली तुला. आजी हाई ती जमीन तिचं काय करता रे? हा, अरे तिथं करा ना, जरा कष्ट करा ना तिथं. हा, तिथं घाम गाळायचा सोडून बोंबलं धेंडाता. हा, आता हे बोलायचा अधिकार नाही आम्हाला. अरे पण त्या म्हातारीने जेवढी ठेवली ना तेवढी बी उपकार आहेत तुमच्यावर. ती बी इकली असती ना तर जावं लागलं असतं इट भट्टीवर कामाला दोघाला. हा, अहो पण लागतंय मध्ये मध्ये दुसरीकडे. हा तसं आम्ही दुसरीकडे जातो का आम्हाला? अरे मग घरात बसून तुम्हाला कोण आणून द्यायचं आयतं खायला? त्या म्हाताऱ्याचं वय झालं, कवर तो म्हातारा काम करीन. अरे त्याचे उपकार माना, जी ठेवली ना ती जरा ते तुमच्यावर उपकारच आहेत तिचे. काय काय करायचं त्या म्हातारीने? खरं आहे, पण म्हातारे हाताने व्यवहार केला, मात्र म्हणजे पहिल्यापासून व्यवहारात तरबेज बर का. तो म्हातारा आहे ना, अरे साऱ्या गावाला मदत केली त्यांनी. लय हुशार म्हातारा येतो, तुला किंमत नाही त्याची. पण येडीला कोणी त्यांच्या कामाला कसं काय आलं नाही गाड्या? सगळ्या गावाला मदत केली. काय कामाला यायला पाहिजे होतं? नाही ते बहिणीच्या लग्नाला त्यांना सगळी जमीन विकावं लागली. असं त्यांना कोणी कर्जाने पैसे दिले नाही, व्याजाने पैसे दिले नाही का काय 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 कळलंच नाही. कसं काय विकली गाड्या जमीन मग? अरे या जण कर्जन फिरज, अरे लय स्वाभिमानी येतो म्हातारा. तुला कळलं नाही, त्यांनी जमीन इकली पण कोणला पुढे शरण गेला नाही, रुपया मागितला नाही कोणला. त्याला स्वाभिमान म्हणते. बरोबर आहे, बरोबर स्वाभिमान. खरंय तुमचं. नाही लय स्वाभिमानी म्हातारा माझा. आता स्वाभिमान सगळा गाण ठेवायची वेळ आली, तो भाग वेगळा. म्हणजे काही नाही काही नाही काही नाही काही नाही. मला तुमचं काय धोरण कळा ना गाड्या, काय हाय ती इकायचा विचार आहे का काय तुमचं दोघाचं? बघा आता आता हे आहे ते इकून काय बस स्टँडवर बसायचं का काय भीक मागत? हा बर 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 बर, जे आहे ना
ती जरा कष्ट करा, जरा लागू द्या ऊन मी ना. हा हा चाल भेटतो तुम्ही म्हाताऱ्याला आता. रात्री भेटा, रात्री येतील ती. हा हा बर भेटतो हा 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 भेटतो आपण. घरी तर कोणी दिसाना बाई इथं. अगं बाई नाना नाना काय झालं? काय नाही सुनबाई, आता कणकण आली सकाळपासून. हा बरंच वाटना काय? बरंच वाटायला, लय हातपाय दुखू राहिलेत, ताप आले. राहुलला म्हणलं बघ कोणाची तरी गाडी आण आणि जाऊ आपण दवाखान्यात, तर ताव ताव गेला निघून. एवढा तना निघून गेले ते. काय नाही, त्याला वाटतं मी नाटकं करतो. आता हे म्हातारपणात नाटकं असतात का? दुखत नाही म्हणतो, मला सरळ म्हणतो दुखत नाही. आता ते बायकोला समजायला पाहिजे ना जरा. काय माहिती आता बायकोचं ऐकतोय ते, कायम बायकोचं ऐकत होतो. ती पण जरा हाय फटकळ तोंडीचे. आपण तरी काय सांगावं त्यांना, त्यांनाच कळायला पाहिजे मनाने. काय ते लहान राहिलेत का आता? मला म्हणतो ताईला फोन करा हा आणि तिला बोलून घ्या, तिच्याकडून पैसे घ्या. तिच्या लग्नाला पैसा खर्च केला, ती जमीन विकली, मग याच्यात मग काय चुकलं बरं? त्याला म्हणा माझं कर्तव्यच होतं ते. ती कस काय पैसे देईन? जावई काय हे करत असतो का दवाखाना सासऱ्याला? करावंच तुझंच काम लागणार आहे. होतं ना लग्न, हा काय करावं? बरं त्या टायमाला काय कोणी कमवतं होतं का? मी लय मोठा हे होतो मी मला. एकटाच होतो ना. आणि मग बरं एवढं तय केलं, 4 पत्र्याचं घर बांधून दिलं, त्याला लोक सापडत राहतात. त्याला ते नाही कळायचं. त्याला आता जास्त बाहेरच्या 4 लोकांचं ऐकत असन ना, त्याच्यामुळे त्याला जास्त हे झालं का बहिणीसाठी वावर इकलं, तेच डोक्यात धरलं असन त्याने. हा मी म्हणलं बा गाडी घेऊन ये कोणाच तरी, तर गाडी सुद्धा घेऊन आला नाही तो. हे आपले इथले गावातले लोक काय लय शहाणे आहेत का? म्हणशील तुला हे असं दिलंय, बहिणीसाठी वावर इकलं, तुला गाडी नाही घोडी नाही. लोकांचं कशाला ऐकायचं येणे? मग ती मनची बुद्धी पाहिजे ना. आता सगळं बसून दुखत येत हातपाय. हा पाहुणे कावा यायचे, कावा दवाखान्यात घेऊन जायचे मला. ते बी हाय म्हणा, पण आता पाहुण्याला बरं वाटत का आपण जावायला सांगायचं आणि तुम्हाला दवाखान्यात न्यायचं? याला समजायला पाहिजे ना. बरं एवढा होता तेव्हा बसून त्याला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं. आईचं कधी आठवण येऊन दिली नाही त्याला. आता आम्ही काय पाहिलं नाही का? आता आम्ही जवळच आहेत ना. हा कधी आई आठवू दिली नाही. आई बाप सारं प्रेम तुम्ही त्याला दिलं, त्याला ते अजून जाणच व्हाय ना. आई एवढं करून सुद्धा फडा 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 बोलला, लय वाईट वाटलं जीवाला. काय करता बाई नाना, या आत्ताच्या पोरांचं लयच अवघड आहे. काय करा? त्याला तर मी म्हणते ते बायकोचं तर सोंगच झालं बरं का. तीच काहीतरी शिकवत असणार. तसं नव्हतं होते आधी. मी काय लहानपणचं पाहिलं नाही का? लहानपणी चांगला होता, मळ्यात काम करू लागायचं, सगळं करू लागायचं. बायको येऊस्तवर तर तुमच्या म्हणजे जवळच राहायचं ना. नाना चालले का चाललंच नाना माग, नाना इकडे गेले का चाललंच नाना माग. आणि जी बायको करून आणली तर ते लक्ष द्या ना तुमच्याकडं. लहानपणापासून किती लाड केली त्याची. बाजारात घेऊन जायचो, जत्राला घेऊन जायचो, शाळा शिकली. हा ते केलं बाई. काय शिल्लक राहिलं आपलं करायचं तरी? आणि दवाखान्याचं नाव काढलं का मला म्हणतो तुम्ही नाटकं करता. आता नाटकं करायची हौस आहे का मला? त्याला म्हणा हाय ते वावर नीट नाटक कर ना. कशाला ते विकलेल्यांना वावराचं 3-3 बारे आठवण करतो. आता बायकोन ते काय दोघं राडा घालतील तर घालू आता ते. मग ती बी म्हणली नाही का नानाला दवाखान्यात? काहीच बोलली नाही, सगळं बसून पाणी दिलं नाही पोरी मला तर. बाई चहा पाणी काहीच नाही. काहीच नाही, काहीच नाही. काय गेला ताव तिच्याकडं, काय कुठे गेले काय माहित नाही. मग तुम्हाला सांगून गेले नाही कुठे? नाही 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 बोलले देखील नाही. तर कायच करावं आता. मी यांना सांगते आणि तुम्हाला नेते मग ते दवाखान्यात. लय उपकार झाले बाई तुझे. मला जेवण खावण काही नको, पण पहिलं तेवढं दवाखान्याचं पाय लवकर. तर उपकाराचं काय आहे नाना? मला सहनच व्हाय ना. हा येते मी त्यांना सांगते गाडी घेऊन पाठवा. हा लवकर ये बाई, लवकर घेऊन ये. सख्यापेक्षा परखे बरे. लय आशीर्वाद लागन त्यांना. सख्याचं काही खरं नाही. पोरग लय फडा 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 बोललं मला. बाई घरी तर काय गाडी दिसना आणि माणूस दिसना. अजून काय गाव हिंडून आलेलं दिसत नाही. आणि हे जनावराला तर गवत टाकायचं त्यांना समजत नाही. किती टाकावा आणि किती नाही. सारा ढीग लावून ठेवलाय जनावरा पुढं. शेण तरी ओढते तवर निस्तारा आडा करून. आले बरं झालं बाय तुम्ही आले. अहो त्या नानाचं किती दुखत आहे.
ते आपला नाना होय. आणि मग आपल्याच नानाकडे अहो मी गेलते वावरात चक्कर मारायला हा. आणि म्हणलं त्यांच्याकडून जरा ते खुरपण ते आणावं म्हणजे वळणावरचं गवत काढावा हा. म्हणून गेले. घरी कुणीच नाही काय नाही, म्हातारा हाय हाय करीत पडलाय खाटावर, पाणी नाही काय नाही. अहो असं असतंय का कुठं? आईला म्हणजे नाना घरी आहे होय. आणि मग अरे ती पोरग त्याचं ती जोडी ते तर मला म्हणले ते काय त्याच्या सासऱ्याकडे काय कुठं गावाला गेले म्हणले ते. अहो तो किती पार कटळून गेला पोराला दवाखान्यात. सुनबाईने पाणी सुद्धा नाही द्यावं. एवढं काय अति केलं त्यांनी. अरे म्हणजे पडलेला आहे का काय तो? आणि पडलेलं म्हणजे त्यांना उठता येत नाही, बसता येत नाही. अरे देवा. मी म्हणलं मी पाणी आणते तुम्हाला आणि यांना सांगून दवाखाना करायला लावते. हा. आणि काय म्हणतो म्हणे ते भांडतो का वावर बहिणीसाठी विकलं, बहिणीचं लग्न केलं, तिचं चांगलं केलं. काय पोरग नालायक. बघा अरे काय. त्याची बायको तशीच वाटली मला ती रस्त्याने. मी त्यांना भेटलो आता, त्यांना विचारलं मी हा. तर मला म्हणले नाना चांगले आहेत आणि गावाला गेलेत म्हणे, काय अडचण नाही त्यांना. तीच कान भरीत असन त्याचे. अरे 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 चला त्या तो म्हातारा लई चांगला आहे. अरे आपल्याला लई मदत केली आहे त्याने, लई चांगला माणूस आहे. मी म्हणले ना त्यांना, यांना म्हणते आणि लगेच दवाखान्यात घेऊन जाऊ आपण नाही नाही त्यांना. आपण घेऊन जाऊ त्यांना. आपण तू चल बरं, आपण त्यांना घेऊन जाऊ दवाखान्यात. काय नाही त्यांचा काय ना काय नाही, तो चांगलाच आहे माणूस. चला बरं तुम्ही काय करा, नानाला दवाखान्यात न्या, मी नाही येत. मी तर घरचा आवरते. बर 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 मी घेऊन जातो. राम राम नाना. राम 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 राम. काय झालंय? काय बरं वाटत ना काय? बसा बसा बसा. आता त्या बरं झालं आला बा लवकर तू. अरे लयच घायल झाला रे तू. आज सकाळपासून लय दुखतोय. पोराला म्हणलं दवाखान्यात घेऊन चल तर मला म्हणतो नाटक करता तुम्ही नाटक. आता नाटक करायसारखे दिवस येत काय. जाऊ रडू नको. एक काम कर आता, मी आलोय ना, आपण काय करू आता, आपण दवाखान्यात जाऊ. हा मी घेऊन जातो. काय आहे काय नाही ते पाहू आपण. काय लई ते मला भेटली होती ती जोडी तुमची. हा काय म्हणले? अरे त्याला विचारलं मी, म्हणलं म्हातारा कुठे आहे? काय म्हणला? अरे त्यो मला बरं जाऊन दे ते काय नाही, ते सुनन ते चालले होते नाही नाही पण काय म्हणला तुम्हाला? अरे मला म्हणला त्यो हा मी त्याला म्हणलं म्हातारा कस काय? म्हणले, म्हातारा चांगला आहे बरं, एकदम ठणठणीत आहेत. आणि ती हा. पोरगी काय म्हणली? आणि मी म्हणलं मी जातो घरी भेटतो. तर मला म्हणले इथं नाही ते. अरे त्या पोरीच्या त्या सासऱ्याला काय कुठे भेटायला गेलाय म्हणली, म्हातारा घरी नाही आणि मग ना आज येणार नाहीत म्हणली. मला हिने सांगितलं का तू लय आजारी आहे आणि पार घाया झालाय. मग मी म्हणलं चला दवाखान्यात तरी घेऊन जाऊ. ती पोरगी आली ती तिला म्हणलं बाई दवाखान्याचं काहीतरी बघ आपलं. बर 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 हा बघ मी गाडी आणली, आपण गाडीवर बसू आणि जाऊ तालुक्याला जाऊ आणि दवाखान्यात चांगलं दाखवून घेऊ. पोरग असं म्हणलं होय. अरे जाऊ दे, काय नाही, होत असतं काय नाही. असं लेकरू उपयोगाचं नाही राव. ते झालेलं नसतं तर बरं झालं असतं. अरे जाऊ दे आता, काय नाही यार, थोडं दुर्लक्ष एवढं करायचं. बेकार पोरग म्हणतो घरी नाही. अरे दुर्लक्ष करायचं काय, त्याच्या मागे त्याची गणगण असन, काही काम असन. ते पोरगी काही ती तन करीत होती, तिचं काय असन. मला मारायचा विचार आहे का काय त्यांचा? अरे नाही मारीत बिरीत नाही, काय ते येडे आहेत का काय? अरे सकाळपासून दुखत आहे. हा. पोरीने पाणी नाही विचारलं, चहा नाही विचारला. हा, जाऊ दे ही हिला सांगितलंय मी, ते डबा करून आणती, चहा बी घे, ते डबा खाय, पोटभर जेव, आपण दवाखान्यात जाऊन येऊ, आल्यावर खाऊन पिऊन घे. हा हा जाऊ लय घाबरट होती, हातपाय गुडघे दुखत आहेत. मला भरोसा होता हे पोरी सांगितल्यावर तू 100% येशील. चल बाबा चल दवाखान्यात घेऊन चल. बर तू चल. दामाने चपला घाल, चपला घाल. इथं उभं राहा, मी गाडी घेतो. गाडी वळून घेतो मी. चल
बैस बैस दमाने बैस नीट बैस हा चल बाबा हा चल धरून बैस हा 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 लय बेकार पोरग आहे बाबा चल घेऊन जाऊ चल दे जाऊ दे जाऊ दे नको लई विचार करू त्याचा व्यवस्थित हा? ओढू का हा ओढा दाबे हात त्याला खाली हा अरे काय जोडी काय करताय काय नाही जरा पुसाला पाणी द्यावा म्हणलं आमची बारी होती आज हा. पाईप जरा बसून घेत होतो होकाला बरं आहे बरं 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 अरे चांगली मेहनत केली गाड्या चालू आता एवढं शेत रे बर 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 करा करा आय चांगलं पीक आणलं रे हा आता हाय एवढं तर मग म्हणलं जरा व्यवस्थित करावं हा एवढं तर बरं म्हातारा कस काय मात्र ते आता तुम्हाला नाही सकाळी सांगितलं गावाला गेलेले ते हा अजून काय माहित नाही आता आले असतील चालेल मग तुम्ही घरीच गेला नाही का अजून नाही ना नाही बर 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 अरे नालाय का हो हा अरे लाज वाटू द्या जरा हा तुम्ही म्हणले म्हातारा घरी नाही मला घरी गेल्यावर मला निरोप मिळाला म्हातारा पार मराले टेकलं रे हा अरे त्याला दवाखान्यात नेलं मी दवाखान्यातून आणलंय घरी त्याला बशिलाय आता त्याला दिला का चहा पाणी जेवण खावण काही दिलं हा अरे थांब थांब ए पुरी ही तुझी चुकी तुझा बापन यो वेगळा आहे का हा अरे सासरा म्हणजे बापच असतो खरे आणि तुला तुला लहानच मोठं केलं अरे तुझी म्हातारी मेल्यावर त्यांनी सांभाळलं रे तुला हा सांभाळलं पण काही ठेवलं का आम्ही का करावं त्यांच्यासाठी काही अरे काही ठेवलं का नाही? हे कोणाचं आहे हा हे कोणाचं आहे अरे हे जर त्यांनी ऐकलं असतं तर काय केलं असतं रे लोकांची इथं कामाला जावं लागलं असतं आज हक्काची शेती आहे इथं पाय ठेवायला जागा नसते राहिली तुम्हाला माहितीये का आणि बाप 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 अरे बापाचं महत्व कळतं का तुला अरे मला विचार बापाचं महत्व अरे बाप नाही लहानपणापासून अरे लोकांचे बाप पाहिले का मन तुटत अरे असं वाटत बाप पाहिजे होता अरे बाप म्हणजे सावली असती सावली हा अरे बापाशिवाय समाजात किंमत नाही बापाच्या नावाने ओळखले जाते तुम्ही आणि तुम्ही म्हणता बापानी काय केलं बापानी काय काय करायला पाहिजे होतं रे अजून अरे लहानाचं मोठं केलं ही शेती सांभाळली तुला खाऊ पिऊ घातलं लग्न करून दिलं राहायला स्वतःचं हक्काचं घर दिलं हा आणि अजून काय करायला पाहिजे होतं रे अरे जमीन इकली असती बाप जर पियत पडला असतं तर तुम्हाला लोकांची तुकडे मोडावे लागले असते काय केलं पाहिजे होतं अजून त्यांनी शाळा शिकेली त्यांनी दुसरं लग्न केलं असतं दिलं असतं घराच्या बाहेर काढून तर अरे तुमच्या करता तो एकटा शेवटपर्यंत एकटा राहिला त्यांनी लग्न नाही केलं काय करायला पाहिजे अजून त्यांनी अरे बापाचं महत्व तुम्ही ज्याला बाप नाही त्याला विचारा बाप हाय तर त्याची किंमत नाही कळत अरे बाप हे म्हणून तुम्ही सुखात येत आणि तुझा बापन ह्यो वेगळा वाटतो का तुला अरे याला बापासारखं सांभाळ पुरी अरे तुला पुरी सारखं सांभाळतो त्यो हा आणि तू याचे कान भरती का काय नाही चुकलंच बर का दादा माझं नाही चुकलंच बरं का काही म्हणा तुम्ही पण ते एक राग मनात पाहिल्यापासून का ताईच्या लग्नाला त्यांनी जमीन इकली एवढा खर्च केला माझ्यासाठी काहीच नाही ठेवलं पण तुम्ही सांगितलं मग आता कळालं का आपल्यासाठी जे आहे तेच लय मोठं आहे अरे ताई कोणाची रे ताई कोणाची त्याचीच पोरगी ना अरे मग तुला निम्मी ठेवली तिच्या करता निम्मी इकली अजून काय करायला पाहिजे तिने अरे दोन भाऊ असते तर दोन वाटणे झाले असते पोरीची वाटणी तिच्या नावाची इकली तिचं लग्न केलं अरे ती सुखात आहे तुम्हाला आता तिचं कोणतं टेन्शन नाही त्याला मारताना त्या पोरीचं टेन्शन नाही आणि तुम्हाला एवढी जमिनी तुम्ही सुखात येत अरे हाय त्याच्यात आनंद मानायची सवय लावा जरा हा आणि त्या बापाला अरे देवासारखा माणूस अरे सर गाव त्याला भलं म्हणतं फक्त तुम्हीच दोघं आहेत त्याला सांभाळीत नाहीत खरंय बर का दादा म्हणतात ते जर त्यांनी दुसरं लग्न केलं असतं सासूबाई वारल्यावर तर तुम्हाला कसे दिवस पाहावे लागले असते आणि कसे नाही हे कोणी सांगितलंय पण त्यांनी दुसरं लग्न नाही केलं फक्त तुमचा विचार केला आणि मी तुमचे कान भरले आणि आपण किती त्रास दिला त्यांना पण आता आहे ना चूक कळली मला माझी बरोबर आहे आता आहे ना मी त्यांना आजपासून सासरे नाही माझे वडीलच मानणार वा 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 आणि धन्यवाद बरं का तुम्ही त्यांना दवाखान्यात नेला अरे काय नाही अरे पोरं अरे चुका होतच असते आता अरे नव्या पोरींला जरा काय झालंय आता यांना सासू सासरे नकोच वाटते ते पण सासू सासरे म्हणजे कोणाची तरी बापच येते कोणाची तरी आईच येते आपले आई बाप ते आई बाप सारे सारखे जाऊ दे चुकलं नाही म्हणायचं याला दुरुस्त केलं म्हणायचं आता हा हा जा आनंदात राहा जरा सांभाळा त्याला जीव लावा रे बिचारा चांगला आहे हा काय लई मनाला लावून नका घेऊ जा हो. चला घरी जाऊन बघू आणि खायला देऊ त्यांना सकाळपासून काही खाल्लं नव्हतं त्यांनी हा चला तुम्हालाही भूक लागली असेल चल चल